नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण होळी स्पेशल गुझिया कशी बनवायची ते येथे बघणार आहोत। बघा, मस्त अशी एकदम नरम अशी गुझिया आपण इथे तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम कलर टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे। इथे घेतलेला आहे मी एक मिक्सर जार, त्यामध्ये घ्यायचे आहे 2 चमचे साखर, इलायची पूड मी इथे घालणार आहे आणि एकदम बारीक अशी याची आपल्याला हे तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक पावडर येथे तयार झालेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता, जाडसर ठेवायचं नाही, एकदम बारीक बनवायचं आहे। आता एका बाउल मध्ये काढून घेऊया। आता हे बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपण मिक्सर जार घ्यायचा आहे, त्यामध्ये घालायचा आहे बारीक नारळाचा कीस, एक 4 चमचे कीस घ्यायचा आहे। त्यात घालायचे आहे 6 ते 7 बदाम, 10-12 काजू, 10-12 किसमिस। छान असं पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही बनवायचं, बघा, जाडसरच ठेवायचं आहे थोडंसं। पुन्हा एकदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये इथे आपण इथे खवा घेतलेला आहे। बघा, हा खवा हा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे हाताने, नरम आहे, खूप नरम आहे बघा, खूप। आता मी इथे जे बारीक नारळाचं हे करून घेतलेलं होतं पेस्ट, त्यामध्ये थोडासा खवा घालायचा आहे आणि पिठी साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम नरम ठेवायचं आहे, बघा, ते घट्ट व्हायला नकोय। आता मी इथे फूड कलर घालणार आहे, रेड। तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता कलर। मी लाल घातलेला आहे, बघा। अशा प्रकारे त्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। एकदम हलका असं ठेवायचं आहे, बघा, घट्ट नकोय मिश्रण, नरम पाहिजे एकदम। असे गोळे मी इथे बनवून घेतलेले आहे। आणि दुसरं जे बाउल होतं त्यामध्ये आपण खवा घेतलेला आहे, थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायची आहे मिल्क पावडर 1 वाटी आणि इथे मी साय घेतलेली आहे, बघा, जी आपली क्रीम असते एकदम घट्ट साय, तशी। छान असं मळून घ्यायचं आहे, एकदम पातळसर असा गोळा ठेवायचा आहे, बघा, घट्ट बिलकुल बनवायचा नाही। इथे आपण एकदम, बघा, गोळा बनवून घेतलेला आहे, मस्त पातळसर झालेला आहे, बघा। एकदम हलका असा ठेवायचा आहे, कारण जो जर घट्ट झाला तर हे गुझिया ही फुटली जाते, बघा, किंवा चिरली जाते। अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। एक सारख्या आकाराचे तुकडे बनवायचे आहेत। परफेक्ट। आता असे मऊसूत गोळे बनवून घ्यायचे आहेत, त्याचे एकसारख्या आकाराचे। अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे, बघा। आणि आता अशा प्रकारे हातावरच त्याची लाटी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे, बघा, अशा प्रकारे, किंवा तुम्ही लाटण्यानेही लाटू शकता। अशा प्रकारे मी त्याच्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत, बघा। कडा ह्या चिरल्या जातात, बघा, त्याच्या, किंवा थोडासा तेलाचा हात लावून जाडसर मोठी अशी लाटी बनवून घ्यायची आहे, बघा। आणि अशा प्रकारे करंजीच्या साच्यामध्ये ठेवून आपल्याला त्याची एक करंजी बनवून घ्यायची आहे, मस्त चांगलं दाबून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त अशी एकदम परफेक्ट अशी गुझिया आपली तयार झालेली आहे, बघा, एकदम परफेक्ट आकार आलेला आहे। अशाच प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत, बघा, इथे आपल्याला।
आणि अशाच प्रकारे आपल्या होळी स्पेशल गुजिया रेडी आहेत बघा. तुम्ही होळीला नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता. सगळ्यांना नक्की आवडेल. आता इथे आपण डेकोरेशन करणार आहोत. इथे मी थोडासा फूड कलर लावणार आहे बघा, लाल कलरचा. आता त्यावरती आपण ठेवूयात पिस्ता डेकोरेशनसाठी. परफेक्ट, एकदम मऊसर अशी आपली गुजिया तयार आहे बघा. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त दिसत आहे आणि एकदम अशी खायलाही खूप छान लागते. इथे मी लावणार आहे सिल्वर पेपर, ज्याला आपण चांदी वर्क असं म्हणतो बघा. चांदी वर्कने एकदम डिलिशियस अशी आपली ही डिश दिसत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की होळीला ट्राय करू शकता. सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.